क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नांदेड दौऱ्यावर आहेत. भाऊ, काय सांगाल? आज आपण नांदेड दौऱ्यावर आलो. मी गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. विदर्भातले काही जिल्हे करून पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, पुणे, त्यानंतर लातूर, नांदेड, सोलापूरचा दौरा करून आज मी नांदेडमध्ये आलेलो आहे. आज मोठा आमचा शेतकऱ्यांचा मेळावा आहे. कर्जमुक्तीमध्ये ज्या काही त्रुटी सरकारने ठेवल्या त्या त्रुटी दूर केल्या पाहिजे आणि या भागातल्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आंदोलनामुळे त्यांनी आमचा सत्कार पण ठेवलेला आहे सगळ्या तरुण मंडळीचा. तर आमचं म्हणणं असं आहे की सरकारनं जी कर्जमुक्तीची योजना आणली यामध्ये त्रुटी आहेत. आता सरकारने म्हटलं की मुद्दल सरकार देणार आणि व्याज मात्र बँकांनी माफ करायचं आहे, म्हणजे सोडून द्यायचं आहे. आता याच्यात काय होणार, त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये समझोता लिहून येणार. समझोता लिहून आलं म्हणजे त्याचं सिबिल खराब होणार. त्याचं सिबिल खराब झालं म्हणजे त्याला होम लोन मिळणार नाही, त्याला एज्युकेशन लोन मिळणार नाही पोरासाठी, त्याला व्यावसायिक कर्ज मिळणार नाही, त्याची CC होणार नाही, MT लोन मिळणार नाही. मग सिबिल खराब झालं तर आम्हाला इतर लोन मिळणार नाही. मग कर्जमाफीचा फायदा काय? म्हणजे आता कर्जमाफी आणि भविष्यातली कर्जबंदी अशा पद्धतीचं धोरण सरकारने राबवले. त्यामुळं पूर्ण व्याजासहित सगळी रक्कम ही सरकारनं भरली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि एकाही शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार नाही या दृष्टीनं सरकारने आम्हाला गॅरंटी द्यावी, हा एक भाग. दुसरं, रेग्युलर कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत यांना 50,000 नाही तर 2 लाखापर्यंत अनुदान द्या. कारण त्यांनी रेग्युलर कर्ज भरलं म्हणजे पाप नाही केलं ना. पुढच्या वर्षी लोक कर्जच भरणार नाही असं जर असेल तर. ITR वाले जे शेतकरी आहेत, जे शेतकरी ITR भरतात, मी शेतकरी म्हणून ITR भरतो कारण इतर लोन मला मिळावं म्हणून, तर ते शेतकऱ्यांचा समावेश करा कर्जमाफीमध्ये. वारलेले जे शेतकरी आहेत, मृत शेतकरी, त्यांच्या वारसांना कर्जमाफीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, तर त्या दूर केल्या पाहिजे. आणि पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीत समावेश करा आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा अशी आमची मागणी आहे. संपूर्ण कर्जमुक्ती, सीड्स ॲक्ट बदलला पाहिजे, सोयाबीन कापसाची भाववाढ, ऊसाची एकरकमी FRP आणि वर 500 रुपये दुसरा हप्ता मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं उभं होणार. त्याच्या त्रुटी आहेत, म्हणजे एकंदरीत कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो असं वाटतं. नाही, कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, म्हणजे ते कर्ज भरायचा तगादा संपेल, पण इतर कर्ज मिळणार नाही ती एक दुसरी अडचण तयार झाली ना. एकंदरीत अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो. अडचण आली आहे त्याच्यामध्ये. मग हे लोकांना कळत नव्हतं का सरकारमधल्या की याचं सिबिल खराब होईल शेतकऱ्याचं? मग आम्हाला पीक कर्जाशिवाय दुसरं कर्जच मिळणार नाही अशी व्यवस्था तुम्ही करताय का? काय आमचे पोरं शिक्षण घेत नाही का? आम्हाला बिझनेस करायचे नाही का? आम्हाला ॲग्रो प्रोड्युसर कंपन्या काढायच्या आहेत, आम्हाला ॲग्रो प्रोसेसिंग युनिट काढायचे आहेत. मग त्याच्या कर्जाची काय व्यवस्था तुम्ही करणार आहे? त्यामुळं या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची इतर कर्ज मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत, हे वास्तव आहे. दुसरा एक प्रश्न, नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन जे आहे उशिरा झालेलं आहे, पेरण्यासुद्धा काही प्रमाणात उशिरा झालं आहे. मात्र जे बियाणं आहे ते बोगस बियाणं मार्केटमध्ये आलं आहे. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. नाही, असं आहे की सीड्स कंपन्या बोगस बियाणं विकतायत. आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधून, मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात तुमच्या भागामध्ये कंपन्या आलेल्या आहेत, या बोगस बियाणं विकतायत. सोयाबीनचं पण सीड्स बोगन विकण्याचं जे प्रमाण आहे ते मध्य प्रदेशमधल्या कंपन्यांचं जास्त आहे. खंडवा आणि इंदोर भागातल्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात आहेत. सरकारचे यांना अभय आहे, कारण या कंपन्याकडून सरकारमधले कृषी विभागातले लोक पैसे घेतात. शेकडो कोटींची उलाढाल होते याच्यामध्ये. पैसे घ्यायचे, त्यांना सोडून द्यायचे कंपन्यांना. म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी चालेल, पण कंपन्या जगल्या पाहिजे, बोगस कंपन्या, असं सरकारचं धोरण आहे. काय कारवाई केली? 1966चा सीड ॲक्ट तुम्ही बदलत नाही अजून. 500 रुपये दंडाची शिक्षा आहे फक्त त्याला. असा कायदा करा की पुन्हा बोगस सीड विकायची हिंमत नाही झाली पाहिजे महाराष्ट्रात कुणाची. किती वर्षापासून आम्ही सीड ॲक्ट बदला म्हणतो, करत नाही, कारण कंपन्या यांना पैसे पुरवतात सरकारमधल्या लोकांना, आणि म्हणून यांची हिंमत नाही. आम्ही शेतकरी पैसे नाही देऊ शकत त्यांना ॲक्ट बदलावून. त्यामुळं सरकारचा आणि बियाणे कंपन्यांचं साठलोट आहे आणि त्याच्यातनं हे सगळं घडतंय. याचाही भ्रष्टाचार आम्ही लवकरच बाहेर काढणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी यांचं करून दाखवू. आपण म्हणालात की सरकारमधले लोक आहेत. कोण सरकारमधले लोक आहेत? आपण थेट नावं घेत नाहीत त्यांची. नाही, असं आहे की ते आम्ही पुण्यामध्ये स्पेशल त्याच्यावर एक वेगळा एपिसोड घेणार आहे. लक्षात ठेवा, त्याच्यावर एक वेगळं आंदोलन पुण्यामध्ये होणार आहे. त्यामुळे सगळं आता सांगितलं तर पुण्यात काही शिल्लक ठेवा ना आम्हाला करायला. आमच्याकडे पुरावे आहेत सगळे. अनेक घटना बोगस बियाण्यांच्या होत आहेत. शेतकरी व्हिडिओज बनवत आहेत, सोशल माध्यमावर टाकतायत. मात्र अधिकाऱ्याकडून ठोस अशी कारवाई ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. जे अधिकारी सीड्स कंपन्याकडून हप्ते घेऊन या कंपन्यांना पाठीशी घालतात त्या अधिकाऱ्यांचे कपडे काढून
भर चौकात त्यांना नागडे करून क्रांतिकारी शेतकरी संघटना ठोकेल असं आंदोलन आमचं असणार आहे. नक्कीच आंदोलनाचा प्रश्न आपण उपस्थित केला. CJPचं आंदोलन झालंय, आता त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली, कसं पाहता याकडे? नाही, या सरकारचं कसं आहे की कुणी आंदोलन केलं, कुणी रस्त्यावर उतरलं की त्यांना बदनाम करायचं. म्हणजे गोबेल्स नीतीचा वापर हे सरकार करत आहे. एखादी खोटी गोष्ट वारंवार बोलली तर ती कधीतरी माणसाला खरी वाटत असते. अरे सामान्य विद्यार्थी होते तिथं, त्यात काय अमेरिकेतून लोक आले होते का, त्यात काय पाकिस्तानातून लोक आले होते का? पण सरकारच्या विरोधात बोललं की त्याचा संबंध नक्षलवादाशी जोडायचा, पाकिस्तानशी जोडायचा, अमेरिकेशी जोडायचा, चीनशी जोडायचा. सामान्य माणसाने प्रश्न विचारायचे नाही का तुम्हाला? हे तुम्ही एवढ्या चुका करताय. नीटचा पेपर फुटला, 20 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं, लाखो विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, मग तुम्हाला प्रश्न कोणीच विचारायचा नाही. इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी लावली तर तुम्ही पण तर रस्त्यावर उतरत होतेच ना. मग तेव्हा काय तुमचा अमेरिकेशी संबंध होता का, तुमचा चीनशी संबंध होता का? असं नाहीये, लक्षात घ्या. सामान्य माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि यांनी या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना किती बदनाम केलं तर या विद्यार्थ्यांचं आंदोलन बदनाम होणार नाही. सामान्य जनता या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर आहे. आणि हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं राहिलं नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात झिरपलं. त्याच्यामुळे यांच्या बुडाखाली आग लागली. यांचे जे इनपुट्स आहेत ते यांना विरोधात यायला लागले सरकारच्या, म्हणून रात्री 2-2 वाजता व्हिडिओ करायची वेळ आलेली आहे. फॉरेन फंडिंग त्या आंदोलनामध्ये झाले असं एकीकडे सत्तेमधले लोक आरोप करतात. काय बोलायचं का, पुरावे काय त्याचे? त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं 1 वर्ष, तेव्हा पण असंच म्हणत होते यांना फॉरेनचं फंडिंग आहे. कुणी आंदोलन केलं यांना फॉरेनचं फंडिंग आहे. आम्ही निवडणूक लढवली की यांना कोणाचं फंडिंग आहे. अरे काय आम्ही रस्त्यावर उतरायचं नाही का? आयुष्यभर तुमच्या तळी उचलायच्या का? सामान्य घरातली शेतकऱ्यांची पोरं नेते म्हणून पुढे आली पाहिजे आणि ती पण निवडणुकीच्या मैदानात आली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे यासल्या आरोपाला आम्ही भीक घालत नाही. सत्य परेशान होऊ शकता, पराजित नाही. सामान्य जनतेला खरं खरं काय ते कळतं. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. विद्यार्थी असो शेतकरी असो, तो जेव्हा आंदोलन करतो, रस्त्यावर उचलतो, तर त्यांच्यावर वेगवेगळे मोठमोठे आरोप केले जातात, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.